वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझं आंबे करुण प्रारंभे, तपावर तापतून तुण्याता, तपावर तापतून तुण्याता, तपावर तापतून तुण्याता, तपावर तापतून तुण्याता, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शिवप्रभूंचं गातो गुणगान हे जी, शिवप्रभूंचं गातो गुणगान हे जी, शिवप्रभूंचं गातो गुणगान हे जी 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 जी। मंडळी, साल होतं 1660. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वरवंट फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं फावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजीराजे, बाजीप्रभू आणि 600 बांधल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले. तर दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले. पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. आता चालून जातो दोन्ही मागं. होय, दिसेल तिथं घालील कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बार काढा. तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं. आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंब जगदंब जगदंब.
वापस क्यों आए? हार कर वापस आओ, हार कर वापस क्यों आए? हारे हुए लोग हमारे लिए मोटू जैसे हैं। हमारा नाम शास्ता खान है। शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो। और तुम लोग शिकस्त खा के मुंह उठाए हमारे सामने चले आते हो। इतना असला, इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सीवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है। क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्यों? और अब राजगढ़ एक औरत से शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो औरत शिवाजी की माँ है। शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तुझे। हम समंदर तो जीत सकते हैं। गर्दन खान जी हुजूर, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय बागत साहिबा। शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं। पूरा कोंकण मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। शोभा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुराबात्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवलंय. वय राज पाणीस्फोट केलाय त्या खानाने. कोणतरी आमदार खान सरदार नेमलाय मला. माणूस शैतान आहे शैतान. माणसं जितकी जाऊन मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. या बहिर्जी, खानाची काय खबर? राजच उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूया. मंडळी, उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कारतलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या जरीत गणेली गावाकडून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला. कारतलब खान उजबेगी बोला, गलती हो गई हुजूर. आपके मुल्क में हमने बदतमीजी की. इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर. राज म्हण राज. राजू, हम पे रहम कीजिए राजा जी. हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई. हमें दम से जाने दीजिए. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी. हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजपर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा, इतकी खंडणी वसूल करा की
मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. हेलो हेलो, बाहर नाचने वाली आई है, आपकी खिदमत में नजराना पेश करना चाहती है हुजूर. बहुत खूब. पेश किया जाए. जी जी बिल्कुल हुजूर, अभी आता हूँ, अभी आता हूँ. नामदार खान, 3 साल हो गए हम यहाँ शिवाजी के लाल महल में आए हैं. शिवाजी कुछ भी नहीं कर सका और कितने दिन छुपेगा वो. आखिर यहाँ आके हमारे सामने उसे झुकना ही पड़ेगा. हुजूर, कारतलब खान शिवाजी से हारकर वापस आ रहे हैं. लानत है कारतलब खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. कुछ बोलते क्यों नहीं? और आप राय बागन साहिबा, आपकी जुबान तो तलवार से भी तेज चलती है ना. आप क्यों चुप है? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन क्या है हमारी फौज? हमारे सिपाही सिर्फ पैसों के लिए खेत में खड़े किए हुए बिजुर्गे हैं, बिजुर्गे. और दूसरी ओर वो मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए. कहां से भी, किधर से भी आ सकते हैं वो. माफ कीजिए नवाज साहब, लेकिन हमें तो डर है कि कहीं शिवाजी यहाँ ना आ जाए. क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है. मुझे लगा सीवा है. डर लिया. मुजरा राजा बाहेर एक जोगत्या आलाय आणि तुम्ही बोलवलंय असं म्हणतोय. जोगत्या? वयजी येऊ द्या. जोगत्या आहेस की वासुदेव? मावळा आहे जी, मुजरादनी. राज, त्या कारतब्याला
जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच आहे अशी धास्ती बसली आहे त्याला. आम्ही याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा. आम्ही आत खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो. हाँ, शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. हाँ, और याद रखना